नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय आहे तर तो आहे की एमपीएससी मध्ये यश मिळवणारे लोक हे वेगळे नसतात, ते फक्त शेवटपर्यंत टिकून राहणारे असतात. तर अशा स्वरूपाचा आपला हा व्हिडिओ टॉपिक आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा देणार असाल 2026 मध्ये किंवा कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची परीक्षा जर देणार असाल तर एक गोष्ट तुम्ही मला निश्चितपणे सांगायचं आहे. 26 जानेवारीला आपण पहिलं टार्गेट आपल्या चॅनलवरती अपलोड केलं होतं. ठीक आहे. आज जवळपास 5 फेब्रुवारीला मी हा व्हिडिओ ज्यावेळी बनवतोय, लक्षात ठेवा. तर जवळपास एक 10 दिवस असं आपण पकडून चालू. ठीक आहे, 9-10 दिवस जे काही झालेले असतील ते. तर तुम्ही आतापर्यंत हा जो पिरियड होता 24 तासामधला, हे जे काही 8-9 दिवस झालेले असतील, जिथपर्यंत झालेले असतील तिथपर्यंतचे बघून घ्या. इतक्या वेळामध्ये 24 तास आहेत आपल्याकडं, तर ते कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही किती तास अभ्यास केला किंवा किती तास तुम्ही ते टार्गेट फॉलो केलं. याचे प्रामाणिकपणे सर्वांनी तुम्ही मला उत्तर द्या. आपल्या चॅनलवरती स्टडी टार्गेट मी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये टाकलेलं आहे. ते तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा तरी परीक्षेमध्ये होणारच आहे. पण कोणाला फायदा होणार आहे? जे कोणी शेवटपर्यंत आपल्या चॅनलशी टिकून राहणार आहेत आणि जे कोणी मनापासून स्टडी टार्गेट फॉलो करणार आहेत त्यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र नुसतं चॅनल फॉलो करून उपयोग नाही. ज्या काही मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे, लक्षात ठेवा, जर तुम्हाला एमपीएससी मध्ये यश मिळवायचं असेल तर. ठीक आहे. कारण ही एक जर्नी आहे आणि ही अतिशय पेनफुल जर्नी आहे. याच्यामध्ये तुम्हाला समाजाला तुमच्याशी अजिबात काही देणं घेणं नसतं. तुम्ही काय अभ्यास करताय काय नाही करत, शेवटी एंड रिझल्ट तुमचा सिलेक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला जसा चमत्काराला नमस्कार असतो त्याच पद्धतीनं तुम्ही पोस्ट काढली तर सगळे तुम्हाला मानणार आहेत की बाबा यानं खरंच काहीतरी करून दाखवलेलं आहे. हा लायब्ररीमध्येच जात होता आणि हा निश्चितपणे अभ्यासच करत होता. यावरती शिक्कामोर्तब कधी होईल? ज्यावेळेला तुम्हाला एखादी पोस्ट मिळेल. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्यातले काय सिलेक्शन जोपर्यंत तुम्ही तुमची पोस्ट एखादी काढून दाखवत नाही तोपर्यंत विसरून जा की समाजाकडून तुम्हाला अतिशय आदराचं स्थान मिळेल. अजिबात नाही होणार. अभ्यास करावा लागेल, पोस्ट काढून दाखवावं लागेल आणि त्यासाठी शेवटपर्यंत टिकून म्हणजे काय, तुमची मानसिकता इतकी स्ट्रॉंग तुमची बनली पाहिजे. लक्षात घ्या की मी एका वर्षामध्ये पोस्ट काढणार, मी 1-2 वर्षामध्येच एखादी पोस्ट काढून याच्यातून बाहेर पडणार आहे, अशी मानसिकता जोपर्यंत तुम्ही ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही यामधून बाहेर पडणार नाही. ठीक आहे. जे टार्गेट दिलेलं आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे, व्यवस्थित फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. ते फॉलो करायचं नसेल तर तुम्ही स्वतःचं टार्गेट बनवा, पण लवकरात लवकर अभ्यास काढून यामधून या मायाजाळातून लवकरात लवकर सर्वांनी बाहेर पडा, ही सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, पहिली गोष्ट म्हणजे काय, जर तुम्ही एमपीएससीची तयारी करत आहात म्हणजेच तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे, पण हे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मात्र काही सोपा नाही. या प्रवासामध्ये तुम्हाला डेफिनेटली अपयश तरी येणार आहे, थकवा येणार आहे, कधी कधी स्वतःवर शंका येणार आहे की मी जे बाबा मार्ग निवडलाय तो बरोबर आहे का नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यांनी हार मानलेली नाही त्याच्याच नावानं यशाचा इतिहास जो आहे तो लिहिला जातो. म्हणून मी काय म्हणतोय की दररोज सगळे एका दिवसात एक पुस्तक संपवायचं आहे का? नाही संपवायचंय. दररोज 2 पानं वाचा, 3 पानं वाचा, 4 पानं वाचा, पण कन्सिस्टन्सी ठेवा. अभ्यासामध्ये सातत्यपणा ठेवा. टिकून राहा पिचवर. जोपर्यंत तुम्ही पिचवर टिकून राहणार नाही, तुम्ही पिच सोडले बाजूला आणि निवांत गवतामध्ये लोळत बसलाय, कसं तुम्हाला पोस्ट मिळणार? अजिबात पोस्ट मिळणार नाही. तुमचा स्कोर देखील वाढणार नाही. प्रत्येक परीक्षेला तुम्ही 35 आणि 40 वरच अडकणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर पिचवर येणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला अपयश एखाद्या माझ्या प्री निघली नाही, अपयश आलं, थोडंसं तुम्हाला माइंड डिस्टर्ब झालं, थकवा आल्यासारखं वाटतोय, स्वतःवर शंका यायला लागलेला आहे. ठीक आहे. 1-2 दिवस रेस्ट करा, पुन्हा व्यवस्थित माइंडसेट बनवा आणि पुन्हा इकडे या. ठीक आहे. कारण सगळे आपण मिडल क्लास मधूनच पुढे आलेलो आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपण मिडल क्लास वाले आहे, आपल्याला यामधून लवकरात लवकर पोस्ट काढून आपली लाईफ स्टेबल करायचं आहे. याच्यावरती आपल्याला मात करणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, मात करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे हार मानायची नाही, पिचवरती टिकून राहायचं आहे. ठीक आहे. टेस्ट क्रिकेट आहे, व्यवस्थित चला, काही प्रॉब्लेम येत नाही. जसं पुढे जाल तसं कॉन्फिडन्स लेवल तुमचा डेफिनेटली वाढून जाणार आहे आणि एक दिवस नक्कीच सांगतो तुमच्या नावाचा यशाच्या इतिहासात डेफिनेटली लिहिला जाणार आहे. मात्र त्यासाठी टिकून राहणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे की तुम्ही काय करता याच्याशी समाजाला काही देणं घेणं नसतं. एंड मध्ये तुमचा फक्त निकाल बघितला जातो. आज तुम्ही पुस्तकासमोर बसताय तेव्हा तुम्ही कदाचित समोरच्याला दिसत नाही की तुम्ही पुस्तकच वाचायला लागलाय का आणि काय करताय. ठीक आहे. तुमची मेहनत जी आहे, हा तुमचा त्याग जो आहे, तुमच्या रात्रीची झोप आहे, हे सगळे शांतपणे चालू असतं. मात्र एक दिवस जेव्हा तुमचं नाव निकालामध्ये झळकेल त्याच वेळी सगळ्यांना तुमची मेहनत दिसणार आहे. मात्र आता तुम्ही पुस्तकासमोर बसताय, कुणाला दिसत नाही.
मात्र त्यासाठी तुमचं नाव हे निकालामध्ये दिसलं पाहिजे. त्याच वेळेला सगळ्यांना तुमची मेहनत जी आहे हे दिसणार आहे. लक्षात ठेवा, त्यासाठी आपल्याला टिकून राहणं या फील्डमध्ये फार गरजेचं आहे. थोडं थोडं करा, रिलॅक्समध्ये करा, कुठले टेन्शन न घेता करा, पण एक एक पाऊल आपलं आपल्या ड्रीमच्या दिशेनं चालतं राहिलं पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे. नंतर संयम, शिस्त, जिद्द आणि सातत्यपणा असणं फार गरजेचं आहे तुमच्या समोर. ठीक आहे, एमपीएससी ही फक्त काही परीक्षा नाही, ही तुमच्या संयमाची परीक्षा आहे, शिस्तीची परीक्षा आहे आणि तुमच्या जिद्दीचा कस याच्यामध्ये बघितला जातो. त्याच्यामुळे रोज थोडं थोडं वाचा, पण ते सातत्य ठेवून वाचा. एक पान करता एक पान, पण सातत्यपणा पाहिजे. असं नाही की आज एक पान केलं आणि उद्या काहीच केलं नाही, मग त्याला काहीच अर्थ राहणार नाही. कारण यश जे आहे ते एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या प्रवास प्रयत्नातूनच जे असतं ते तयार होत राहतं. आणि यासाठीच आपल्याला छोटे छोटे प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला पिचवरती टिकून राहायचं आहे आणि डेफिनेटली आपल्याला यश जे आहे ते मिळवायचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एक प्रश्न तुम्ही डेफिनेटली स्वतःच्या मनाला विचारायचा आहे की मी आज माझ्या स्वप्नासाठी काय केलं. बाबा, आजचा दिवस मी सकारात्मक लावला का? मला कंबाईन मधून पोस्ट पाहिजे, पण त्या पोस्ट पर्यंत जाण्यासाठी मी आज काय केलं? हा असा प्रश्न रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे. त्याचं उत्तर आपसुकच तुम्हाला मिळेल. ठीक आहे, जर त्याचं उत्तर नो असेल तर तुम्ही काहीतरी फार मोठी चूक केलेली. लक्षात ठेवा, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला वाया गेला आणि एकदा दिवस वाया गेला, एकदा वेळ वाया गेली की ती परत येत नाही, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. 2025 ला बऱ्याच जणांचं त्याच्यामध्येच अडकलेलं आहे. ठीक आहे, रिव्हिजन बसलेलं नाहीत, काही नाहीत, मग 2025 गेलं, चांगल्या पोस्ट गेल्या हातातून. आता काय करणार? तर आता पुन्हा ती चूक करणार आहात का? तर अजिबात आपल्याला ती चूक करायची नाही. मी आज माझ्या स्वप्नासाठी काय केलं हे रात्री तुम्हाला डेफिनेटली विचारायचंच आहे, जर तुम्हाला याच्यावरती टिकून राहायचं असेल तर. ठीक आहे, आज थोडासा मोबाईल बाजूला ठेवा, सोशल मीडियाचा थोडासा मोह टाळा आणि डेफिनेटली रात्री झोपताना विचारायचं की मी आज माझ्या स्वप्नासाठी काय केलं, किती वेळ मी आज युटिलाइज केला, सगळं मेंटेन करा एका नोटबुकमध्ये. तुमचं उत्तर तुम्हालाच कळेल. उत्तर सकारात्मक असेल तर तुम्ही योग्य मार्गावरती आहात आणि जर उत्तर नकारात्मक असेल तर मात्र तुम्ही काहीतरी मोठी चूक करताय. ही चूक लवकरात लवकर तुम्हाला सावरायची. लक्षात ठेवा, आत्ताच अलर्ट तुम्हाला मी करून देतोय. नंतर एक पोस्ट जर तुमच्याकडे आली तर तुम्ही समाजात बदल घडवण्याची ताकद जी आहे ती तुमच्यामध्ये मिळून जाते. आता मी असं म्हणणार नाही की सिस्टीम मध्ये येऊन जे आहे ती तशी सिस्टीम चालते, हे चालतं ते चालतं, ठीक आहे, ते सोडून द्या. पण ज्यावेळी तुमच्याकडे तुम्ही एखादी पोस्ट काढता त्यावेळी तुमच्याकडे प्रेरित होऊन इतर सुद्धा मुलं बघतात, ते सुद्धा मग धडपड करून त्यांनी जर एक त्यांनी पोस्ट काढली तर त्यांचं अख्खं कुटुंब जे आहे हे सुधारतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. ते तर तो बदल जो घडवण्याची ताकद आहे तुमच्यामध्ये आहे. ठीक आहे, आपल्याकडे बघून सुद्धा 4 लोक जर सुधारली, आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही. आपण अतिशय चांगलं काम केलेलं आहे समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आणि त्यासाठी आपण राईट ट्रॅकवर आहे. फक्त टिकून राहा, टिकून राहा. डेफिनेटली तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आणि शेवटचं म्हणजे हार मानायचं नाही, थांबायचं नाही आणि स्वप्न पूर्ण होईपर्यंत सर्वांनी जे आहे हे लढत राहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पिचवरती टिकून राहा, सातत्यपणा ठेवा. काही प्रॉब्लेम आला तर मी तुमच्या बरोबर आहे, माझा नंबर दिलेला आहे. काही कधीही प्रॉब्लेम असू दे तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे, तो सॉल्व्ह करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन. तुम्हाला स्टडी टार्गेट सुद्धा देतोय, ते फॉलो करा. सगळं सगळ्यांना माहिती आहे, फक्त करणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि मी फक्त सांगणं हे माझं काम आहे. मात्र ते किती आत्मसात करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण एमपीएससी मध्ये यश मिळवणारी लोक हे वेगळे नसतात, ते फक्त शेवटपर्यंत टिकून राहणारे असतात. मग ते मानसिक दृष्ट्या असतील किंवा प्रिपरेशन दृष्ट्या असतील, टिकून राहा. डेफिनेटली आज ना उद्या तुम्हाला यश मिळणारच आहे. ज्या झालेल्या चुका आहेत त्या करू नका. एवढं जरी केलं तरी सुद्धा तुमच्या प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये खूप मोठा फरक तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून यातून लवकरात लवकर बाहेर पडा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला मेंटॉरशिप प्रोग्राम जॉईन करायचे असेल त्याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता. परवडत असेल तर जॉईन करा, नसेल तर टार्गेट आपल्या चॅनलवरती आहेत, पुस्तकं तुमच्याकडे आहेत, दररोज तुम्हाला सांगतोय काय नाही काय करायचंय, व्यवस्थित करा, पण लवकरात लवकर यामधून बाहेर पडा. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.